नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. रिया नावाची गरीब पण स्वाभिमानी मुलगी आपल्या आई वडिलांच्या शब्दासाठी मनाविरुद्ध श्रीमंत आणि रागीट विराज सोबत लग्न करते. कारण तिच्या वडिलांवर खूप कर्ज असतं आणि ते फेडण्यासाठी हा एकच मार्ग असतो. लग्नाच्या दिवशी रिया सतत रडत असते, पण कुणालाही तिच्या मनातलं समजत नाही. विराज मात्र पूर्ण वेळ शांत असतो, त्यामुळे रियाला तो खूप कठोर आणि अहंकारी वाटत असतो. रात्री सुहागरातीला ती घाबरत खोलीत जाते. तिच्या डोळ्यात भीती असते, कारण तिला वाटत असतं की आता तिचं आयुष्य संपलं. पण खोलीत गेल्यावर विराज तिच्या समोर एक फाईल ठेवतो आणि म्हणतो, हे तुझ्या बाबाचं कर्ज फेडल्याचे कागद आहेत. आता तुझ्या घरावर कुणाचाही हक्क नाही. हे ऐकून रिया हादरते, पण पुढच्या क्षणी विराज जमिनीवर चादर टाकून झोपायला जातो आणि म्हणतो, हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध झाले, त्यामुळे तुझ्यावर कुठलाही हक्क गाजवणार नाही. ज्या दिवशी तू मनापासून मला नवरा मानशील, त्या दिवशीच मी तुझ्या जवळ येईन. हे ऐकून रियाच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिने विराजला चुकीचं समजलेलं असतं. पुढचे काही दिवस विराज तिची खूप काळजी घेतो, पण कधीच प्रेम जबरदस्तीने दाखवत नाही. एक दिवस रियाला कळतं की विराजने तिच्यावर कॉलेजपासून प्रेम केलं होतं, पण तिच्या आनंदासाठी तो नेहमी दूर राहिला होता. हे समजल्यावर रियाचं मन बदलायला लागतं, पण त्याच वेळी विराजच्या जुन्या शत्रूंमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. एका रात्री विराजवर हल्ला होतो आणि रिया स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवते. हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत पडलेल्या विराजचा हात पकडून रिया रडत म्हणते, मला सोडून जाऊ नका, मला तुमच्यावर प्रेम झाले. ते ऐकून विराज हलकसा हसतो आणि तिच्या डोळ्यातलं खरं प्रेम पाहून त्याच्या डोळ्यातही पाणी येतं. काही दिवसांनी विराज पूर्ण बरा होतो आणि यावेळी स्वतः रिया त्याच्या खोलीत येऊन त्याच्या हातात हात ठेवून म्हणते, त्या रात्री तुम्ही मला सन्मान दिला, म्हणून आज मी मनापासून तुमची झाले. तिचं हे बोलणं ऐकून विराज तिला मिठीत घेतो आणि दोघांचं आयुष्य खऱ्या प्रेमाने नव्याने सुरू होतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.